हाच रस्ता आहे ना? भूत पण घेतलाय, लिंबू घेतात ते काय ते बोलतात ना, काय ते इडा हे करतोय सुखरूप जातोय आणि काय ते गुराव तुम्ही मनात बोलतोय. हा नाही हा भाई फुटला. सो गाईज मुलांचे ना पॅकिंग दाखवतो. 2 प्रकारची पॅकिंग होते मुलांची. हे डिक्की उघड जरा. सो असते अशी एकदम पद्धतशीर पॅकिंग, बॅग वेग, आणि एक असते ही आमच्यासारखी पॅकिंग. हे बघा, ही आमची गरिबांसारखी पॅकिंग होते. हे निनाद आणि कुणालची आहे आणि ही माझी आणि प्रथमची आहे. ऍक्च्युअल कोकणी माणसं. मधलंच येतं मला. अबे ते बे मेरा नस व्हिडिओ काढतोय, कंप्लेंट करेल. आता त्या गाडीवाला ओरडला असेल, गाडी भिजवायला माझी. हे सुरुवातीचं मंदिर आहे. ऑनलाईन काय पडतंय, चाळोबा प्रसन्न. एक घाट चालू आहे. तुला व्हिडिओ काढायचे? नाही ती नाही, अशी नॉर्मल अशी जात नाही. ते भाई आपल्याकडे अजून मोबाईल आहे, ते मोबाईल द्यायला. वी डोंट हॅव ओनली वन फोन. वी हॅव ओनली 2. हे गाइस, हेलो एवरीवन एंड वेलकम बैक टू द चैनल. मैं हूँ आप सभी का दोस्त श्रेयश और स्वागत है आपका एक नए व्लॉग में. सो गाइस, एक फर्स्ट व्लॉग है. कोकण, मालवन और वगैरह सब ट्रिप करने वाला हूँ, मतलब सब घूमने वाला हूँ. तो मोस्टली ये सारे सीरीज के जो व्लॉग रहेंगे वो सारे मराठी में बनाऊंगा. एंड अभी से स्टार्ट कर देते. सो मित्रांनो, आता मी चाललोय माझ्या मित्रांसोबत कोकणात. कोकणात म्हणजे एकदम तळ कोकणापासून, म्हणजे मालवण वगैरे. रात्री निघालोय काहीतरी 2:30-3 वाजता कार मधना. हे आपले 3 पंटर लोक.
आणि आता आम्ही पोचतोय आंबोली घाटात. पाऊस कोल्हापूर क्रॉस केल्यानंतर मग पाऊस हलका हलका पण मध्ये मध्ये जोर जोर असा लागलाय. सो आता आम्ही थांबलेलो मध्येच थोडंफार चिल करायला, मध्येच म्हटलं की फोटो घेऊया. आता बघू. फर्स्ट डे तर आपला ट्रॅव्हलिंग मध्येच गेलाय. मुंबई टू कोल्हापूर मार्गे आम्ही आलोय. आता ह्याच्यात कसं आहे ना, पावसाळा आहे एक तर काहीच डिसाईड नाही केलंय, हॉटेल बुकिंग वगैरे काहीच नाही, कारण की काय आपल्याला आयडिया नसते किती वेळ जाईल किती वेळ लागेल वगैरे. पण यार वेदर खूप ब्युटिफुल आहे. तर आता इकडनं आंबोली घाट सुरू होणार आहे. अँड ही एक छोटीशी नदी लागलेली आहे आम्हाला. तर म्हटलं इथेच गाडीसोबत फोटो घेऊया, नंतर मग कसं अंधार झाल्यावर का फोटो येणार नाही चांगले, म्हणून म्हटलं. आणि बघूया आता आंबोली घाटमध्ये व्हिडिओ बनवायला भेटताय काय, कसं भेटताय काय भेटताय ते. 360 कॅमेरा चालू करून मग जमलंच तर 360 मध्ये पण व्हिडिओज काढू. आईच्या गावात निनादला आपला सेट होतोय गाडीमध्ये. तर संध्याकाळचे वाजलेत 6, म्हणजे 12 तासाच्या वर झालेत आम्हाला ट्रॅव्हल करून करून. ब्रेक घेत घेत आलो, पावसाची मजा घेत घेत आलो. आता बघूया अजून किती वेळ लागतोय. अर्धा तास दाखवतो इकडनं, पण घाटात थोडा वेळ थांबू, बघू फोटो विटो जमलाच तर घ्यायला. रूमवर जाऊन आराम करू, दुसऱ्या दिवशी मग फिरायचंच आहे. हो टायगर पॉइंट. एक माणूस बाहेर नाहीये भाई, एक माणूस बाहेर नाही. पाऊस दिसताय तर एक त्याची पॉवलेट आहे, लाईट पण सफेद आहे ना. समोर एक दुकान आहे. नाही समोरच पॉइंट आहे. तेच बोलतोय, मस्त चहा पिऊ तिकडे बसची. काहीच दिसत नाही भाई, काहीच दिसत नाही. बघ इकडनं एवढं, इकडचं पण काही दिसत नाही असं. हा मी म्हणूनच उलटा गेला. तू कर कुणाल, तू कर. नाही त्याला गाडा धुवा लागत असेल भाई. नाही भाई रिंग नाही, नेकलेस बनतोय. बोल ना तू, म्हणजे ऑडिओ पण आहे. अच्छा रे ऑडिओला बोलते. एसी बंद कर भाई, थंडी लागेल. खालून हवा येते. भाई हाच रस्ता आहे ना. हे लावू बिगी बिगी याद है. हाँ बिगी बिगी याद है. बिगी बिगी बरसात नहीं नहीं बरसात है. सो गाईज आता आम्ही आलेलो एका पॉइंटवर. ऍक्च्युली आम्ही आता पोहोचलेलो आमच्या डेस्टिनेशनवर, हिरण्यकेशरी टेम्पलच्या. बट इकडे साईडला एकच छोटासा पॉइंट दिसला. म्हटलं आता टेम्पलला जायला तर भेटणार नाही, तर म्हटलं मग एक जवळपास कुठले पॉइंट असेल तर मग बघून घेऊ. तर कुठल्या पॉइंटचं नाव काय होतं भाई? ते सांगा, ते वाचून सांगतो. वाचून सांगतो मी. कावळे कावळे सगळे कावळा उडाला. ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओत सांगतो आता. सो मी असं ते लोकेशन जेव्हा मी व्हिडिओ टाकेन ना, तर त्या खालती असं लोकेशन असं नाव लिहून टाकेन.
ठीक आहे. पॉइंट तर होता चांगला, पण कसं आहे ना, या फॉग मध्ये धुकामध्ये काहीच बघायला भेटत नाही. आणि पाऊस पण जबरदस्त आहे, तुम्ही बघितलं असाल यार. तर एवढं काय नाही. आणि लोक पण खूप बेशिस्त होती. म्हणजे एक होता कुठला कर्नाटका साईडचाच वाटत होता का, तर दारूच पियालेला वाटत होता. तर चालता चालता चिखल उडवला. वाटत नाही, पिऊन हातातच पीत होता, हातातच होते त्याच्या बॉटलच आलं. तर प्रथमेशने त्याला सांगितलं की यार चिखल का उडवतोय. तर त्यांनी काहीतरी असा चल निघ करून असं केला ना. तेवढ्यात आम्ही पण मागून आलो. सोबतचा कोणतरी एक जण होता काका, तो बोलतो हे तुला शोभत नाही असं तसं हे ते. मग आम्ही पण चढलो जरा त्याच्यावर, निघून गेले ते लोक. आणि मग गोवावरनं पण काही टुरिस्ट आलेले, हातात डायरेक्ट बिअरचा ग्लास घेऊन फिरतायत. म्हटलं ठीक आहे, आता काय करणार. गोव्यावाल्यांची सवय. गोवा ना शेवटी, काय बोलणार. दिला मी मेसेज. आपण तिकडे गेल्यावर मग बोलतात तुम्ही बाहेरचे लोक येऊन इकडे हे करतात ते करतात. हा, काय लोक करतात ते तर गोष्ट वेगळी आहे, पण मग तुम्ही लोक इकडे येऊन करतात ते तुम्ही पण त्यांच्यासारखेच झाले ना. अरे काय बोलणार, काय आहे यांच्या.